Students, chemical properties of phenol. Under that, we will now consider Reimer-Tiemann reaction. Sometimes Reimer-Tiemann reaction, or sometimes it is also called as RT reaction. Name reaction again. जे कोणी केमिस्ट सायंटिस्ट लोकांनी काम केलेलं असतं त्यांच्या नावाने, जसं वट्स रिॲक्शन कोणी वुड्स म्हणतात, ठीक आहे, प्रिग्नार्ड रिएजंट वगैरे. मगाशी आपण बघितलेली कोल्ब्स अर्लियर लेक्चर. मग कोल्ब्स वन्स वी स्टडी त्याचे थोडं कंपॅरिझन करायचं, म्हणजे मेकॅनिझम इज डिफरंट. इन कोल्ब्स व्हॉट वी हॅड डन, त्याने रिव्हिजन करून घ्यायचं. फिनॉल, NaOH first step, then CO2 is added, last step acidification. त्याच्यामध्ये काय झालं होतं, कार्बॉक्सिलिक ग्रुप इज इंट्रोड्यूस्ड ॲट ऑर्थो पोझिशन, कोल्ब्स. मग अभ्यास करताना मी म्हणालो ना की त्यातले पहिले स्टेप्स, ब्रॉड स्टेप्स समजून घ्यायचे वगैरे. इन रायमर-टिमन रिॲक्शन त्याचे काही कंडिशन, मेकॅनिझम सगळं बघणार होतो आपण. ॲज पर टेक्स्टबुक पहिला सांगतो, दॅट इज नॉट रॉंग. आणि मग मी जरा आणखी डिटेल सांगतो. ॲज पर टेक्स्टबुक, ओके, अँड माय पॉईंट ऑफ व्ह्यू फ्रॉम रेफरन्स बुक, ऑफकोर्स बोथ वी विल कन्सिडर, अँड दॅट विल हेल्प. त्याचे मग MCQs वगैरे येतात नेक्स्ट, तर त्यावेळेला असं केलेलं बरं. नाही तर बोर्डला काय असतं की असं लिहिलं, हाय टेम्परेचर, त्याचे काय टेम्परेचर लिहिलं, डायरेक्ट प्रोडक्ट, 1 मार्क 1 मार्क, ठीक आहे. नंतर ते पण आपण डायरेक्ट लिहू शकतो फॉर बोर्ड पर्पज, किंवा मिक्स क्वेश्चन येतात तेव्हा जे पटकन आठवायला लागतं, त्यावेळेला तिथं कुठं मेकॅनिझम वगैरे CETच्या पेपरला करत बसायचं असतं. तर बोथ थिंग्स आर इम्पॉर्टंट. मग ते पहिला तसं शिकायचं, म्हणजे आपल्याला लिहिताना असं लिहिणार. मी इथं लिहिलं नाही बघा, तुम्हाला कळलं पाहिजे. बघा, म्हणजे बेसिकली काय आहे, तर बेसिकली तुम्हाला एवढंच पटकन सांगता आलं पाहिजे की रायमर-टिमन रिॲक्शन, aldehyde group is introduced at ortho position ultimately when reacted with chloroform NaOH. Okay. Earlier Kolb's carboxylic group, conditions were different. Carboxylic group was introduced at ortho. Okay. Paranegligible आहे, त्याचे रिझन सांगणार नंतर. तर बेसिकली रिॲक्शन आहे. आणि मग ऍसिडिफिकेशन केल्यानंतर काय होईल, इकडे OH ग्रुप विल रिगेन. मग फिनॉक्साडाईनचं ऍसिडिफिकेशन आपण आतापर्यंत अनेक वेळा केलंय, तेव्हा मी लिहिलं नाही. नाही तर काय आहे, म्हणजे डायल्यूट ऍसिड म्हणजे फ्री H+ आयन्स फ्रॉम डायल्यूट ऍसिड अँड O- फिनॉक्साइड आयन प्लस सपोज दॅट इट इज डायल्यूट HCl, NaCl, त्यामुळे तो प्रोडक्ट विल गेट दॅट प्रोडक्ट, नाही का, फिनॉलिक OH ग्रुप. And this is aldehyde group. Salicylaldehyde. Okay. तो रिॲक्शन अशी डायरेक्ट असते, म्हणजे टेम्परेचर 613 केल्विन, प्रेशर, ठीक आहे. मग पहिला हे बघायचं की रायमर-टिमन RT रिॲक्शन, aldehyde group is introduced at ortho position of phenol. असं एवढेच मेमरी वापरली. नंतर मग कंडिशन्स, आणि मग डायरेक्टली असं लिहितात इफ आस्क्ड फॉर 1 मार्क, किंवा 2 मार्क्स असेल तर असं स्टेप्स लिहितात. तर बुकमध्ये आपण थोडं आणखी डिटेल बघणार आहोत, म्हणून पहिल्यांदा बुक किंवा ॲज पर टेक्स्ट बुक म्हणलं. ओके, ठीक आहे. HCl इज रिमूव्ड असं, मग तुम्ही सिम्प्लिफाईड मेकॅनिझम, इनिशियल, प्रिलिमिनरी टू स्टार्ट विथ, इन प्रेझेन्स ऑफ NaOH, तर ते न्यूट्रलाइज होणार HCl पण, अँड CCl2 गेट्स इंट्रोड्यूस्ड. मग इकडं हायड्रोजन असतो ना, दॅट गेट्स अटॅच टू कार्बन. मेकॅनिझम आय विल डिस्कस, ॲक्च्युअली इट इज नेसेसरी. What normally is written in book is this.
अँड हॅलोजन अटॅच टू ॲलिफॅटिक कार्बन विथ ॲक्वस NaOH और ॲक्वस KOH. हायड्रोलिसिस आठवते का? म्हणजे मग काय काय माहीत पाहिजे बघा. अल्काइल हलाइड, मिथाइल हलाइड, इथाइल हलाइड विथ ॲक्वस KOH और NaOH, OH माइनस आयन, SN1 और SN2 रिएक्शन, अपोजिट साइड अटॅक, हॅलोजन गेट्स रिप्लेस्ड बाय OH. ती रिएक्शन आहे. तोपर्यंत आणखी एक मला आठवून राहतं काय बरोबर, इफ 2 OH ग्रुप्स आर अटॅच टू सेम कार्बन. बघा हे अशा रिपीट होतात, मागं पण झालेलं, आता परत सांगतो. 2 OH groups attached to same carbon. Such 3 things are there. We'll start 1. 2 OH groups, if they are attached to same carbon, it is unstable. तर ही रिॲक्शन लिहिताना इथून पुढे लक्षात ठेवा. मागं पण 11वीत एका ठिकाणी लागलं होतं. अल्काईन इथाईन केमिकल रिॲक्शनच्या इथाईनचं हायड्रोलिसिस त्यावेळेला. इफ 2 OH ग्रुप्स आर अटॅच टू सेम कार्बन इट इज अनस्टेबल. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मग इथं बाकी काय असेल तसं जनरल लिहितो. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री इफ इट इज अनस्टेबल म्हणजे इंटरमिडिएट स्टेप आहे, अनस्टेबल आहे, वी कॅनॉट आयसोलेट, आपण सेपरेट दाखवू शकत नाही, पण मेकॅनिझमप्रमाणे तसं असणार असं आमच्या लक्षात आलं, मग आम्ही लिहिलं. ओके, इफ 2 OH ग्रुप्स आर अटॅच टू सेम कार्बन इट इज अनस्टेबल अँड इट गेट्स स्टॅबिलाइज्ड बाय गिव्हिंग वॉटर. म्हणजे कार्बोनिल ग्रुप इज प्रोड्युस्ड, हे असं लक्षात ठेवा. कार्बोनिल ग्रुप इज प्रोड्युस्ड. आता कार्बोनिल ग्रुप प्रोड्यूस होणार आहे म्हटल्यानंतर कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड व्हायचं असेल तर OH इथं एक बॉन्ड ब्रेक व्हायला पाहिजे, बॅलन्सी, आणि इथे एक ब्रेक व्हायला पाहिजे, नाही का. कार्बोनिल ग्रुप इज प्रोड्युस्ड असं लक्षात ठेवायचं. कार्बोनिल ग्रुप इज प्रोड्युस्ड असं लक्षात ठेवलं की जरा पुढच्या पण टॉपिक्समध्ये कुठं येणार आहे तेव्हा ते उपयोगाचं होईल हा पॉईंट. तर रिॲक्शन लिहिताना कुठं असं आलं की 2 OH ग्रुप्स अटॅच टू सेम, ॲडजस्टंट नाही, डिफरंट नाही, सेम कार्बन, अनस्टेबल, अँड इट विल इमिजिएटली गेट स्टॅबिलाइज्ड बाय फॉर्मिंग कार्बोनिल ग्रुप C डबल बॉन्ड O. म्हणजेच इथं वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडायला पाहिजे, मग तो वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला आणि कार्बोनिल ग्रुप तयार झाला. ओके, हा एक सेपरेट अभ्यास करून ठेवायचा. हे पूर्वी झालेलं समजून घ्यायचं. म्हणजे मग तुम्हाला हे सगळं असं जे टेक्स्टमध्ये दिलं आहे ते, आणि मग आता हे इथं डायरेक्ट लिहितो मी, समजलं का बघा. ओके, यस. येस, ठीक आहे. इन प्रेझन्स ऑफ बेस असल्यामुळे तो फिनॉलिक ग्रुप न्यूट्रलाइज झाला, फिनॉक्साइड आयन, आणि इथं 2 OH ग्रुप अटॅच टू सेम कार्बन, त्याप्रमाणे इथं मग लिहिलं त्यावेळेला. आणि मग फिनॉक्साईडचं फिनॉल हे इथं लिहिलं ॲसिडिफिकेशन, डायल्यूट ॲसिड. दॅट्स ऑल. म्हणजे यासाठी याचा सेपरेट अभ्यास करायचा, हे आधीचं रिवाईज करून घ्यायचं. आणि रायव्हरटिमन RT अलियाडी ग्रुप इज इंट्रोड्यूस्ड ॲट ऑर्थो पोझिशन, असं सुटं करून ते एकत्र करायचं आणि मग असं लिहायचं. आणि असं पण मग आपोआपच लिहिता येतं. या सगळ्या सुटे पार्ट्स शिकल्यानंतर बॅलन्स वगैरे ते आपोआप लिहिता येतं. हे असं झालं. ॲक्च्युअल मेकॅनिझम आपले नीट आणि इतर CET वर एक्झाम्स पॉईंट ऑफ व्ह्यू, there are few reactions whose actual mechanism is not expected, म्हणजे तसं अपेक्षित नाही आपल्याकडून, पण आपण जे शिकतो त्याच्यावरून ते समजून घेणं सोयीचं आहे, शक्य आहे पहिला, आणि सोयीचं आहे. इट इज पॉसिबल अँड इट इज कन्व्हिनियंट, युजफुल ऑल्सो. देअरफॉर वी विल कन्सिडर. आणि त्यामुळं आपण याची मेकॅनिझम ती कुठे एक्झामला वगैरे लिहायची अशा अँगलनी बघू नका, घाबरून जाऊ नका. पण असं काहीतरी असतं, एकदा नजरेतून गेलं की त्याचा उपयोग आपल्याला होतो. आणि मग ते तसं बघितल्यामुळं हे असं लिहिणं किंवा असं पटकन डायरेक्ट लिहिणं किंवा फ्युचरमध्ये MCQमध्ये पटकन आठवणं सोपं होणार आहे. म्हणून ते समजून घ्यायचं, हे लक्षात घ्या. नाहीतर काय अवघड मेकॅनिझम वगैरे असं म्हणून तुम्ही त्याचं प्रेशर घ्यायचं कारण नाही. अवघड असं काही नसतंच. येस, आता ते ॲज पर रेफरन्स बुकचे मेकॅनिझम मी सांगतो.
ते समजून घेण्यासाठी आहेत आणि त्याचा आपल्याला इथं आणि इतर ठिकाणी इनडायरेक्ट यूज MCQs म्हणून, नाही तर ती इनिशियल रिॲक्शन मेमराईज केली आहे, दॅट इज नॉट अ वे टू स्टडी ॲक्च्युली. ठीक आहे. आणि टेक्स्टबुकप्रमाणे ते दॅट इज नॉट रॉंग, पण ते 12th हिशोबाने त्यांनी तसं मुद्दाम केलं. ते पण बघू, पण हे बघितल्यानंतर ते पण सोपं जाईल आणि इमिजिएटली वेन रिक्वायर्ड यू कॅन राईट इट डायरेक्टली ऑल्सो. ओके. तर बेसिकली एक एक गोष्ट समजून घ्या तुम्ही त्यातल्या सेपरेट. बेसिकली NaOH, ॲक्वस, हाय टेम्परेचर, क्लोरोफॉर्म, फिनॉल. आता मला कळलं आहे की अल्डिहाइड ग्रुप गेट्स इंट्रोड्युस्ड ॲट ऑर्थो पोझिशन. आणि हे सगळं होत असताना ॲडिशनल स्टेप फायनली हे सगळं झाल्यानंतर ॲसिडिफिकेशन, कारण याचं फिनॉक्साईड होणार आहे. ओके. म्हणजे बेसिकली 2 स्टेप्स आहे इथं. अल्डिहाइड जे काय मेकॅनिझम आत्ता बघितलं याच्या आधी किंवा आता मी थोडं आणखी डिटेल सांगतो. ते काय होणार, अल्डिहाइड ग्रुप गेट्स इंट्रोड्युस्ड आणि बिकॉज ऑफ NaOH न्यूट्रलायझेशन. अँड फायनली सेकंड स्टेप न्यूट्रलायझेशन, ॲसिडिफिकेशन. आणि त्यामुळे मग अल्डिहाइड ग्रुप अँड फिनॉलिक ग्रुप, सॅलिसिल अल्डिहाइड. ओके. तर आता त्यातले स्टेप्स बघूया मुद्दाम. बेसिकली बघा, हे असं आता मी इथं लिहितो. नाव दिस समजून घ्यायचं असते. Now you should know that this hydrogen, this is what we can say, acidic hydrogen atom. का बाबा, HCl or carboxylic groups, the acidic, when dissolved in water they give free H plus ions. ते ठीक आहे, that is correct. During reaction that hydrogen gets removed in the form of free H plus ions. असे काही CH बॉन्ड्स असतील ड्युरिंग रिॲक्शन. आठवते का बघा, केमिकल रिॲक्शन ऑफ सोडियम विथ ॲसिटिलीन 11th. ओके. इथं लिहित नाही. सिमिलर वी हॅव स्टडीड ॲक्च्युली. ॲसिटिलीन विथ सोडियम अँड वी हॅव डिस्कस दॅट. रिव्हिजन म्हणून आठवण केली. तर हेट्रोलिसिस ऑफ CH बॉन्ड, तर sp hybridized carbon, because of that CH bond is more polar, sodium is metal, and therefore heterolysis takes place. Just I have reminded you. And therefore during that reaction CH bond of acetylene means hydrogen of CH bond in acetylene is acidic. अशा अर्थाने acidic hydrogen. अशा या गोष्टी पुन्हा पुन्हा येत राहतात आणि मग त्यामुळे आणखी पुढे आल्या की मग सवय होते. मुद्दा आहे acidic hydrogen. Why? There is 3 chlorine atoms with minus, since 3 chlorine atoms minus I effect, inductive, negative inductive effect, pulling effect, and such 3, because of 3 chlorine atoms with negative inductive effect, electron density of carbon will move towards 3 chlorine atoms. And therefore electron density, this CH bond becomes therefore more polar. Carbon will try to compensate, ती भरपाई करण्याचा प्रयत्न करणार by pulling this more towards. नॉर्मली 0.4 डिफरन्स असायचा, 2.5 2.1 इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. आता ते इथं हे या कंडिशनमध्ये, and therefore this CH bond is more polar, and therefore this more polar CH bond with, जसं तिकडे सोडियम होतं, इथं कोण आहे बरं, with OH minus ions from NaOH or KOH, whichever we have used. The OH minus ions have affinity for hydrogen in the form of H plus ion, आणि मग इथं हायड्रोजन ऑलरेडी the CH bond is polar and in presence of free OH minus ions it gets removed.
आणि मग त्यामुळे काय होणार, त्यातले आता स्टेप्स बघायला लागले आपण, तुकडे तुकडे बघायला लागले असं म्हणून. तर हा हायड्रोजन इट विल गो आउट इन द फॉर्म ऑफ, मी तर ती रिॲक्शन लिहितो. आणि मग त्या निमित्त झालं इथाईन विथ सोडियम, दिस रिॲक्शन वी हॅव कन्सिडर्ड ऑलरेडी. पॅटर्न तोच आहे ना, कन्सेप्ट तीच आहे, हायली पोलर ॲसिडिक. आणि मग हा, आणि यामुळे काय होणार बघा, त्यामुळे काय होईल, येस काय तयार झालं, electron pair will remain, this electron pair will be, shared pair will be retained by carbon. ओके, मग कार्बनचं इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचं दोन्ही कार्बनकडे जाणार, म्हणजे एक्स्ट्रा, बिकॉज ऑफ दॅट मायनस चार्ज हिअर. अँड हायड्रोजन गोज आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स, आणि हा OH- आयन, नाही का, म्हणजे ते वॉटर झालं म्हणजेपासून बघा इथं. आता OH- बाजूला पूर्वी Na+ होताच की, किंवा K+ कोणतरी. आता हा बघा कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड, एक तर साइज ऑफ फ्लोरीन इज मोर, अँड सच 3 क्लोरीन ॲटम्स अँड 1 लोन पेअर. अमोनियामध्ये बघितलं तर आठवतं का, लोन पेअर अँड 3 शेड पेअर, वी डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल. तसा कार्बन sp3 हायब्रिडाइज आहे, नाही का, 1 लोन पेअर अँड 3 बॉन्ड पेअर्स, आठवा जरा. पण अमोनियामध्ये हायड्रोजन NH बॉन्ड होता, इथं होता 3 क्लोरीन, साईज मोठी आहे त्यांची, परत त्यांचे 3 लोन पेअर्स आहेत. अँड बिकॉज ऑफ दॅट व्हॉट हॅपन्स इज दॅट, हा कार्बन, ओके, सिन्स क्लोरीन इज अ गुड लिव्हिंग ग्रुप अँड इन प्रेझेन्स ऑफ Na+, कारण OH- आणि हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+, त्यांचे वॉटर झाले, म्हणजे Na+ इकडे आहेच अजून बाजूला. बिकॉज ऑफ दॅट 1 क्लोरीन ॲटम गोज इन द फॉर्म ऑफ Cl- आयन्स. अदरवाइज इट इज नॉट स्टेबल. कारण का अमोनियासारखं विचार करा तुम्ही, लोन पेअर अँड 3 बॉन्ड पेअर्स, बट साईज ऑफ द क्लोरीन, आणि मग लोन पेअर मोर रिपल्शन, मग तो डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल पिरॅमिडल, ते इकडं वी कॅनॉट अप्लाय. आणि Na+ आहे, त्याला कोणतरी मायनस लागणार, तर Na+ आणि हा असा कॉम्प्लेक्स -1 डिफिकल्ट. द क्लोरीन आउट ऑफ 3, देन 1 क्लोरीन विल गो आउट इन द फॉर्म ऑफ Cl-, आणि मग त्यामुळं काय होईल, शिल्लक राहील, असं लिहितो बघा इथे येतो. मग एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन, बिकॉज ऑफ एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज होता. आता इलेक्ट्रॉन ऑफ क्लोरीन अँड इलेक्ट्रॉन ऑफ कार्बन, क्लोरीन बरोबर गेला की मग तो मायनस चार्ज इथला कॉम्पेन्सेट होईल, आणि बघा काय राहिलं, 2 क्लोरीन ॲटम्स अँड 1 इलेक्ट्रॉन पेअर. ओके, आता निगेटिव्ह चार्ज नाही आहे, प्लस हा Cl- आणि पूर्वीचा अर्लियर Na+, विचार का बॅलन्सिंग. दिस इज इन जनरल कॉल्ड एज कार्बिन. ओके, कार्बिन, आणि हियर इट इज डायक्लोरोकार्बिन. Now in carbene also singlet state, triplet state, such things are there. एक तर एक्स्ट्रा मेकॅनिझम मी सांगतोय आपल्याला, ती उपयोगी पडणार आहे, त्यामुळे त्याच्या डिटेल्समध्ये नको जायला, जस्ट आय मेन्शन. म्हणजे काय, एका ऑर्बिटलमध्ये हे इलेक्ट्रॉन पेअर आहे, तर ते sp2 हायब्रिडाइज्ड होणार ना, आणि दिस इलेक्ट्रॉन्स रिमेनिंग 2 डिफरंट ऑर्बिटल्स असं असेल तर तो sp हायब्रिडाइज्ड, अशी ते डिटेल्स आहे. ते कधीतरी आपल्या रुटीन लेक्चर सुरू झाल्यानंतर एक्स्ट्रा सांगू. आता तुम्हाला आधीच मी थोडं एक्स्ट्रा सांगतो रेफरन्स प्रमाणे. कार्बिनची ओळख झाली त्या निमित्ताने. दिस इज नॉट निगेटिव्ह. पुन्हा पुन्हा बघा, व्यवस्थित लिहून घ्या, विचारा परत. ओके, हे कार्बिनपर्यंत कळलं. दिस कार्बिन म्हणजे बघा इथं याची आणि याची रिॲक्शन झाली,
ॲसिडिक हायड्रोजन इज रिमूव्ड, मग त्यावेळेला कार्बॅनियन, हा तसा कार्बॅनियन आहे ना, ट्रायक्लोरो म्हणजे हा कार्बॅनियन आहे, कार्ब एनायन, निगेटिव्हली चार्ज. त्याच्यामध्ये मी रिझन सांगितलं, 3 क्लोरीन ॲटम्स, 1 लोन पेअर अँड 3 बॉन्ड पेअर्स, निगेटिव्ह आयन, कार्बॅनियन, अमोनियासारखं जरी असलं तरी साईज. सो 1 क्लोरीन गोज आउट, गुड लिव्हिंग ग्रुप गोज आउट इन द फॉर्म ऑफ Cl मायनस. त्यातून मग मागं काही शिल्लक राहिलं तर असं, आता तो त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज नाही आहे, कार्बिन. दिस इज व्हेरी रिॲक्टिव्ह. दिस कार्बिन इज नाव दॅट वे इलेक्ट्रॉन डेफिशियंट, कळलं का? जसं इलेक्ट्रोफाईल आपण बघितले, पॉझिटिव्हली चार्ज NO2+ वगैरे इलेक्ट्रोफाईल्स, किंवा CO2 चार्ज नाही आहे, पार्शियल चार्जेस आहेत. SO3 पण कधी फ्युचरमध्ये बघू. इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे कार्बन किंवा SO3 मध्ये सल्फर. इलेक्ट्रोफाईल्स मध्ये पॉझिटिव्हली चार्ज असतील किंवा न्यूट्रल असतील. तसं हा पण इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट. त्यामुळे तो इलेक्ट्रोफाईल सारखं काम करणार. मग इथंपर्यंत पहिला तुम्हाला क्लिअर झाला असेल. मग याचं आता इथं मी रब करून दाखवतो, इथंपर्यंत बघा, समजून घ्या. परत मागं जायचं, वाचायचं, पॉज करायचं, थोडंसं लिहून बघायचं. ओके. आणि मग इथंपर्यंत कळलं कार्बिन, आणि या स्पेसिफिक केसमध्ये डायक्लोरो कार्बिन, CARBE आणि कार्बिन. ओके. इलेक्ट्रॉन डेफिशियंट आणि कसा तयार झाला. ओके. येस. हे असं सगळं बघितलं की मग त्याच्या आधीचे टेक्स्ट म्हणून सांगितलं होतं ते तसं लिहायची जरी गरज आली बोर्ड्ससाठी तर वी कॅन राईट. ओके. आणि मग तू आता बघा, फिनॉल आणि फिनॉल बिकॉज ऑफ दिस 2 कार्बिन इज फॉर्म, त्या स्टेप्स बघितल्या. सायमल्टेनियसली बिकॉज ऑफ NaOH it will get converted into phenoxide ion. Okay, ते डायरेक्टली लिहितो मी, न्यूट्रलायझेशन. हे जसं पॉसिबल आहे, गिविंग राईज टू कार्बिन, जस्ट नाव आय हॅव कवर्ड. सायमल्टेनियसली दिस विल ऑल्सो टेक प्लेस. ॲसिडिक हायड्रोजन, OH बॉन्ड, फिनॉल्स आर वीक ॲसिड, न्यूट्रलायझेशन. ओके, ते मी डायरेक्ट लिहिलं. आणि मग तो कार्बिन बघा, डायक्लोरो कार्बिन आपल्या केसमध्ये, ते पण मी थोडक्यातच कव्हर करतो, तुम्हाला अंदाज यावा, फक्त अंदाज यावा. कारण तिकडं मग वेगवेगळे लोकांनी त्या स्टेप्समध्ये वेगळ्या वेगळ्या मेकॅनिझम सांगितलेले आणि असू शकतात. जसं A+B गिव्ज, इट विल नॉट गिव्ह ओनली वन प्रोडक्ट. मेनी टाइम्स वी गेट नायट्रेशन युझिंग डायल्यूट नायट्रिक ॲसिड. आठवा, नायट्रेशन पण पॉसिबल आहे बिकॉज ऑफ नॅसेंट ऑक्सिजन फ्रॉम डायल्यूट नायट्रिक ॲसिड. ऑक्सिडेशन पण पॉसिबल आहे, बरोबर आहे ना. आणि नायट्रेशन, डायल्यूट नायट्रिक ॲसिड ऑल्सो मेक्स अवेलेबल फ्री H+ आयन्स. ठीक आहे. आता त्यातली फक्त एक महत्त्वाची म्हणतो, इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये कसा अटॅक करतो तेवढं फक्त अंदाज घ्या, नाही तर मग फार कॉम्प्लिकेटेड होईल. आणि मग हे सगळं ॲडव्हान्सच्या नावाकडे असं अनेक ठिकाणी आपण एखाद दुसरं बघतो, फक्त जे सिलेबसमध्ये नाही आणि क्वेश्चन पण येत नसतो. ते ॲक्च्युली मला ते चुकीचं वाटतं. म्हणजे गरजेचा एखादा पॉईंट घ्यायला हरकत नाही. म्हणजे 10मध्ये एखाद्या पॉईंट, एखाद्या रिॲक्शनचं, तर ते स्टँडर्ड आपलं सिद्ध करण्यासाठी. पण स्टुडंट्सवरती त्यामुळं 10पट प्रेशर अभ्यासाचं येतं आणि येणाऱ्या गोष्टी रिपीट केल्या, त्यातले बारकावे, असं ट्रेंड पडलं आहे असं. म्हणजे स्पेशली ॲडव्हान्सच्यासाठी तो ओळखून अभ्यास करायचा. असं विरोध आणि टीका आणि चिंता नाही करत असेल, हां असं काहीतरी आहे, तर मग ते लक्षात आलं की तेवढं ओळखून, जसं की हे फक्त समजून घेण्यासाठी आहे, हे ओळखून मागचा अभ्यास करायचा. हा हेतू आहे. हे असं लिहिता आलं पाहिजे उद्या, असं नाही. ओके. येस. तर हे पण मी आता काढतो. आणि यातल्या ज्या ॲक्च्युअल स्टेप्स आहेत त्याचा मी मुद्दाम तुम्हाला माझ्याकडे लिहिलेलं आहे, ते व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये टाकतो माहितीसाठी. नजर फिरवा आणि सोडून द्या. तर 1 ऑर्बिटल कंटेन्स दिस इलेक्ट्रॉन पेअर, sp2 कार्बन. ओके. इलेक्ट्रॉन डेफिशियंट,
कळलं, इनकम्प्लीट ऑक्टेट सारखं, जसं एनाट्रस AlCl3. अँड देयरफॉर दिस पाय, इकडे कार्बन हायड्रोजन इज अटॅच टू कार्बन, समजतंय? आता बघा मी लिहितो. मग ही गोष्ट व्यवस्थित समजून घेण्यासाठी आहे, ही समजून घेऊन रिपीट करून लक्षात ठेवण्यासाठी असं, किंवा सुरुवात करताना अशी करायची. हे सगळं जे प्लॅनिंग आहे, स्ट्रॅटेजी म्हणूया, ते पहिल्यापासून करायचं असतं सातत्याने. आणि आता तरी लक्षात आलं तरी आता तरी सुरुवात करा, वेळ आहे. O minus Na plus लिहित नाही. This pi now gets transmitted to this carbon. आणि मग त्याचं काय होईल? क्लोरीन and at the same time lone pair. ओके, बघा इथे एक हायड्रोजन आहे, कार्बनला हायड्रोजन इज अटॅच्ड, हायड्रोजन स्टेप्स दाखवतोय. अँड ॲट द सेम टाइम Na प्लस थोडा लांब लिहितो, Na प्लस इज ऑलवेज देअर. आणि मग lone pair forms a shared pair and this pi goes to the carbon, असं झालं ते. आणि मग त्यामुळे मग स्टेप दाखवली, म्हणजे मग त्या मोमेंटला इथं पॉझिटिव्ह चार्ज झाला. नाव ॲरोमॅटिक स्ट्रक्चर इज डिस्टर्ब. तर ॲरोमॅटिक स्ट्रक्चर इज डिस्टर्ब म्हटल्यानंतर बघा आता काय झालं, इथं क्लोरीन आहे बरं का, क्लोरीन आहे सध्या एक्सप्लेन करताना. आणि मग परत काय होणार की 10